नमस्कार, मी सचिन चव्हाण, इमसेन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। जालना शहरात मंजूर करण्यात आलेलं वैद्यकीय महाविद्यालय माझ्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलं आहे। यासाठी मी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं होतं, अशी माहिती आज आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। जालना शहरात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले। MBBSच्या 100 विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल। मात्र या महाविद्यालयाचा श्रेयवाद सध्या जालन्यात सुरू आहे। आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत या महाविद्यालयासाठी केलेली लढाई पत्रकारांसमोर मांडली। तर ज्यांना 10 वर्ष मंत्री असताना आपल्या घरासमोरील नाला सुद्धा करता आला नाही, ते श्रेय घेत असल्याचा आरोप माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे नाव न घेता केलाय। हे बघा, गेल्या 4 वर्षापासून जालन्यात मेडिकल कॉलेज झाला पाहिजे म्हणून मी प्रयत्न करतो। त्यावेळचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून आम्ही प्रयत्न केलं। ते मंत्री असताना जालन्यात एक स्पॉट होता कुंभेफल, तिथं त्यांनी मंजूर केलं आणि त्यावेळी 7/12वर मेडिकल कॉलेजचं नाव आलं। आणि त्याच्यानंतर राजेश टोपे साहेब यांनी एक मेंटल हॉस्पिटलचा प्रस्ताव आणला होता आणि त्या प्रस्तावामुळे ते जे आमचं नियोजित मेडिकल कॉलेज आहे तिथं मेंटल कॉलेजला दिले गेले। सत्तांतर झाली। गिरीश महाजन या खात्याचे मंत्री असताना अधिवेशनमध्ये जेव्हा मेडिकल कॉलेजची घोषणा झाली तेव्हा जालना जिल्ह्यात त्यात नव्हतं। मी त्या अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी उपोषण केलं, पायऱ्यावर बसलो आणि बॅनर झळकवलं। त्यात राजेश टोपे साहेब, सन्माननीय राजेश राठोड आणि काँग्रेसचे सर्व आमदार मला पाठिंबा दिला। त्यावेळी सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मला उपोषण स्थगिती करायला सांगितलं आणि त्याने त्याचं इन्स्ट्रक्शन गिरीश महाजनला त्याला दिलं। त्यामुळे हा कॉलेज मंजूर झाला। पुन्हा सत्तांतर झाली, हसन मुश्रफ या खात्याचे मंत्री झाले। आता जगा कुठं, अगोदरची जगा मेंटल कॉलेजला गेली, आता कुठं जगा। मग आमचा जे सेंट मेरी समोर शासनाची जागा आहे ते मंजूर केलं आणि तिथं फॉरेस्टचाही मॅटर होता। फॉरेस्टने आपला जिथं फॉरेस्ट आहे ते दाखवलं आणि गायरान आम्हाला दिले गेले। पण दुर्भाग्याने तिथंही त्या जगामध्ये नगर परिषदचा एक रिझर्वेशन होता, त्यामुळं ते लांबलं। मग त्यासाठी काय करायचं, मग आम्ही शोधलं। त्याच्यानंतर MIDCमध्ये एक जागा शोधलं, निधोनाला एक शोधलं आणि त्याच्यानंतर आमचा जे काजळाव रोड आहे गोलापांगरीचा गणेशनगर हे नियोजित जागा मंजूर झाली। मंजूर झाल्यानंतर आता कॉलेज जर उद्या मंजूर होईल तर कुठं चालवायचं आहे, तर ग्लोबल स्कूल जे आहे ते फिक्स झाला आणि त्याला 22,50,000 रुपये पर मंथचा किराया मंजूर गव्हर्नमेंटने केलेली आहे। त्याचा लाईट बिल, इलेक्ट्रिक बिल आणि नगर परिषद टॅक्स ते गव्हर्नमेंट भरणार। आणि ह्या मेडिकल मंजुरी आखरी मंजुरीसाठी एक कमिटी आहे, ती कमिटी दिल्लीनं आली। स्पॉट मंजूर झाला, जिथं कॉलेज होणार ते पण मंजूर ते केलं, पण आपल्याकडं स्टाफ नव्हतं। स्टाफ नसताना महाराष्ट्राचे एकूण 10 कॉलेजपैकी फक्त 1 कॉलेजला त्यांनी मंजुरी दिली आणि 9 कॉलेज त्यांनी रिजेक्ट केलं। जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना छत्रपती संभाजीनगर रोडवर 2 गटात तुफान राडा झालाय। त्यानंतर काही वेळ अतिक्रमण हटवण्याची मोहीम महानगरपालिका प्रशासनाने थांबवली होती।
जालना येथील महानगरपालिकेच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरात अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं असून सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत होती। त्यावेळी जेसीबीने एक टपरी दुसऱ्याच्या जागेवर ठेवण्यावरून 2 गटात वाद झाला। यात 3 जण जखमी झाले असून या वादामुळे या परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली होती। जालना शहरातील विविध भागातील अतिक्रमणे हटवण्याचं काम महानगरपालिकेकडून होत आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगर चौफुली परिसरातही सोमवारी ही मोहीम सुरू होती। या परिसरातील एका ढाब्याजवळ टपऱ्या हटवण्याचं काम सुरू होतं। एक टपरी जेसीबीने उचलून रोडच्या बाजूला असलेल्या शेतात ठेवली जात होती। यावेळी 2 गटात वाद झाला आणि एकमेकांना हाणामारी सुरू करण्यात आली। या हाणामारीत जखमी झालेल्यांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। अवघ्या 2 दिवसांवर नवरात्र महोत्सव येऊन ठेपला असून देवीच्या मूर्तीची रंगरंगोटी आणि सजावट केली जात आहे, तर बाजारात देवीच्या मूर्ती देखील दाखल झाल्या आहेत। 3 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये। त्या पार्श्वभूमीवर बाजारात देवीच्या मूर्त्या दाखल झाल्या आहेत, तर काही ठिकाणी देवीच्या मूर्तीवर रंग भरण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। यावर्षी पावसाळा चांगला झाला असल्यानं सण उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहेत। गणपतीनंतर लगेच नवरात्र उत्सव येत असल्याने यावर्षी मूर्ती बनवण्यास कमी वेळ मिळाला, अशी माहिती मूर्तिकारांनी एमसी न्यूजशी बोलताना दिली आहे। मी जगन कचरूलाल गोदेकर, जालना शीतला माता मंदिरापाशी राहतो, पण आम्हाला जागा पुरेसे नाही पुरत म्हणून आम्ही चौकामध्ये ही जागा घेऊन आम्ही आमचा पारंपरिक व्यवसाय करीत आहे। यंदा गणपती झाल्यानंतर 15 दिवसानंतर आमचा दुर्गादेवीचा हा मूर्ती बनवण्याचं काम लवकर आल्यामुळं आम्हाला पुरेसा वेळ न भेटल्यामुळं आमची खूप ताळमळ होती आणि यंदा पाऊस वेळेवर चांगला झालेला आहे। त्याचा रिस्पॉन्स जास्त भेटत आहे मूर्तीला आणि त्याच्यामुळं मंडळे जास्त वाढलेले आहे आणि मटेरियलचे भाव बी जास्त वाढलेले आहे। त्याच्यामुळे आमचे शेवटचा हात कलरिंगचा मूर्तीला देणं चालू आहे। आपण सर्व कुटुंब मिळून हे काम करता कसं? आम्ही सर्व कुटुंब करून पूर्ण फॅमिली पूर्ण आमचे काम करते। आजोबा आमचे वडील त्यांच्यापासून आमची ही परंपरा चालली। जालना वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेयवादावरून आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे। अर्जुनराव खोतकर यांनी 10 वर्ष मंत्री असताना घरासमोरून नाला देखील बांधला नसल्याची टीका आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली, तर माझ्यामुळेच वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं असं म्हणत त्यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असंच काही आहे असं म्हणत त्यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली आहे। बघूयात। मला तुमचं हे कळतच नाही हो, सरकार आहे कोणाचं? हा निर्णय घेतला कोणी? विरोधी पक्षाचा माणूस हे निर्णय घेऊ शकतो का? त्याला काय व्हायचे तिथं निर्णय घेण्याचा? तो आहे का तिथं कॅबिनेटमध्ये? तो आहे का सरकारमध्ये? हा निर्णय घेतला मोदी सरकारने आणि या निर्णयासाठी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी कष्ट घेतले, आम्ही खाली राज्य पातळीवर कष्ट घेतले, आम्ही हा निर्णय घेतला। त्यांचा काय संबंध आला? हे अण्णा म्हणल्याप्रमाणे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी गोष्ट आहे। त्या वेळावरचे नागोबा त्यांना ती सवयच आहे करायचं, आम्ही त्यांनी तेच ते घ्यायचं। त्यामुळं काय नाही, आम्ही हे काम 100% माननीय मोदी सरकारचं, नड्डा साहेबांचं, अशर मसूद साहेबांचं, अजितदादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये काम झालेलं आहे। हे बघा, मी तुम्हाला अधिकारीचे नावांनी सांगतोय, कोण कोण अधिकारी आम्हाला भेटले, कोण कोण मंत्री होते। अधिवेशनमध्ये मी पाठपुरावा केला, मी उपोषणात बसलो आणि त्यामुळे झालं। आता तुम्हाला माहीत नाही, आती खूबी किसी में बड़ा फर्क होता है आदमी में। आता काही चिल्लर लोकांना काय 20 वर्षात काही केलं नाही। 20 वर्षात ते 10 वर्ष मंत्री होते, स्वतःच्या घरासमोरचं नाला करू शकत नाही, त्यांचं काय अपेक्षा ठेवणार आपण? आणि काही केलं तर मी केलं असं त्याच्यात काय फरक पडत नाही, जनताला माहिती आहे, ते सब कुछ जानती है। महायुतीमध्ये जालना विधानसभेचं तिकीट कोणालाही मिळो, आम्ही मात्र ती जागा ताकदीने लढणार आणि जिंकून आणणार असा विश्वास माजी मंत्री शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी आज व्यक्त केलाय। त्यांच्या निवासस्थानी आज पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली आहे।
जालना विधानसभेच्या जागेवर महायुतीमध्ये शिवसेना पक्षाकडे अर्जुनराव खोतकर यांनी तिकिटासाठी मागणी केली आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी तिकिटाची मागणी केली आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे पाटील यांनी देखील तिकिटाची मागणी केली। मात्र असे असले तरी महायुतीची उमेदवारी ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षासाठी आम्ही तीनही पक्ष मिळून काम करू आणि ती जागा जिंकून आणू असा आत्मविश्वास आज महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। दर्शना बंगल्यावर झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी मंत्री शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, माजी आमदार तथा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे जालना उपाध्यक्ष भास्कर दानवे पाटील यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते। की जागा ही भाजपला सुटणार, राष्ट्रवादीला सुटणार, शिवसेना सुटणार। मी तुम्हाला आज दाव्याने सांगतो, ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटली तर भास्कर दानवेचं आहे, मी काम करेल। ही जागा जर अण्णाला सुटली तर अण्णाचा जो विलक्षणचा प्रमुख असतो तो मी वेळ काम करेल। ही जागा कोणाला जरी सुटली तर आम्हाला यावेळेस महायुती विजयी करायची। राज्यामध्ये सरकार या ठिकाणी शिंदे सरकार पुन्हा एकदा आणायचं, 2 मुख्यमंत्री पुन्हा एकदा आणायचे। त्यामुळं आम्हाला निश्चितपणे ज्याला कोणाला जागा सुटेल त्याच्यासाठी आम्ही तिघंही एक संघ आहोत, आम्ही तिघंही एकमेकाचे काम करू। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जालना आणि जिल्हा विकास समन्वय नियंत्रण समितीची बैठक खासदार कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली आहे। या बैठकीत खासदार कल्याण काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या। खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जालना आणि जिल्हा विकास समन्वय नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती। यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी मार्गदर्शन करून उर्वरित राहिलेल्या नागरिकांचे कामे देखील लवकरात लवकर करावे अशा सूचना बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना दिल्या आहे। हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना। नमस्कार। NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी। ना बुकिंग ना वेटिंग। यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने। तर वाढ कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात। आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड। आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385। बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट।
विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.